आज संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी आपला अलिबाग तालुका असेल किंवा रायगड जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र असेल, या महाराष्ट्र राज्यातील नामवंत समालोचक आमचे ज्येष्ठ सन्माननीय काका म्हात्रे, त्यांच्या समवेत ॲडव्होकेट संदीप जगे सर, यासिन मर्चंट सर, तसेच आमचे आकाशजी मांजरेकर यांचं समालोचन तुम्ही संपूर्ण या रात्रीमध्ये ऐकत आहात. आणि या दिवसाचा आपण एक विचार केला तर मॅच नंबर 6 आपल्या भेटीला येते. एका बाजूला एम डी वॉरियर्स स्थळ संघमालक आहेत विद्यमान आमदार दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी, आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिला तर इथे सिया वॉरियर्स नागाव संघमालक आहेत सचिनजी राऊळ आणि संघ व्यवस्थापक आहेत नितीन सारंग. तर एम डी वॉरियर्स या संघाचे संघ व्यवस्थापक आहेत अभिलाष पाटील. या दोन्ही संघादरम्यान ही क्रिकेटची मॅच आहे आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. घड्याळामध्ये आपण टायमिंग पाहिलं तर 1:15 वाजलेले, तरी देखील प्रेक्षकांची अलोट गर्दी अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता. एम डी वॉरियर्स स्थळ या संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपला 12वा खेळाडू आमच्या अतिथी कक्षामध्ये पाठवायचा आहे, अदरवाईज जी काही कारवाई होईल त्या कारवाईला आपल्याला सामोरं जावं लागेल. 5 धावांची पेनल्टी डायरेक्टली देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. श्री सहाव्या 11 वसोली या संघाच्या कॅप्टनने किंवा संघ मालकाने आपली प्लेइंग लिस्ट घेण्यासाठी यायचं आहे आमच्या मॅनेजमेंट कमिटीकडे, किंवा आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये आलं तरी काही हरकत नाहीये. तर आपण पाहतोय शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी योग संघटना अलिबाग शहर पुरस्कृत प्रशांत नाईक मित्रमंडळ अलिबाग आयोजित अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024, आणि या स्पर्धेमध्ये मॅच नंबर 6 एका बाजूला आपण पाहिलं तर या ठिकाणी सिया वॉरियर्स नागाव आणि दुसऱ्या बाजूला एम डी वॉरियर्स थळ, या दोन्ही संघांना टॉस झाल्यानंतर सिया वॉरियर्स नागाव या संघाने येथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, तर बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते म्हणजेच एम डी वॉरियर्स स्थळ या संघाला. सलामीची जोडी मैदानावरती आलेली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहिलं तर इथे जय श्लट आणि नॉन स्ट्राइक एंडवरती अलिबागची शान, ज्याने अलिबाग तालुक्याला खऱ्या अर्थानं क्रिकेट क्षेत्रामध्ये ओळख दिली असा पंकज जाधव. पहिलाच बॉल गोलंदाज मंथन डाके, पहिल्याच बॉलवरती प्रहार पाहायला मिळते. लॉंगॉनच्या दिशेने खून काढलाय चेंडू, मात्र 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. नो ईस्ट नो वेस्ट, मारलाय चौकार पेस्ट. 4 धावा धावफलकावरती इथे आलेल्या आहेत. पहिली सुरुवात अगदी दणक्यामध्ये पॉझिटिव्ह अप्रोच मैदानावरती पाहायला मिळाला, कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले मैदानावरती सुरू आहे आणि अशा या पॉवर प्लेमध्ये कशा पद्धतीने धावा लुटायच्या हे जयेश लॅटला सांगण्याची गरज नाही आहे, कारण एम डी वॉरियर्स यांच्या वतीनंच एक मोठी स्पर्धा झाली होती नाईटची, आणि त्या स्पर्धेमध्ये हाच तो खेळाडू ज्याला बाईक मिळाली होती, आणि तोच बायकर मॅन स्ट्रायकिंग एंडवरती आहे ज्याचं नाव आहे जयेश लट. पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. आता मात्र येणारे 5 बॉल अजून शिल्लक. गोलंदाज मंथन डाकी, वेगवान चेंडू, परंतु लाईनवरती इथे नियंत्रण नाहीये. पंचांचे हात जमिनीला समांतर. वाईट बॉलचा इथे मात्र इशारा आलाय. 1 धाव एक्स्ट्रा टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. आतापर्यंत 5 धावा पहिल्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ मैदानावरती. 16 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आणि त्यापैकी संघर्ष मात्र सुरू आहे. यावेळेस चांगला फटका खून काढलाय. 1 बाउन्स. वाडी स्ट्रॉंगरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त एक सिंगल धाव इथे घेतली जाईल. चांगल्या क्रिकेट मैदानावरती पहिल्याच बॉलवरती एक मोठा प्रहार पाहायला मिळाला, आणि तदनंतर वाईट बॉल, तदनंतर 1 धाव. आतापर्यंत 6 धावा धावफलकावरती आणि एक सावध सुरुवात, संत सुरुवात मैदानावरती पाहायला मिळते, कारण 5 ओव्हरची ही मॅच आहे. 5 ओव्हर्समध्ये तुम्हाला एक चांगलं टार्गेट सेट करायचं आहे. त्या अनुषंगाने प्रयत्न चालू आहेत. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये कोणता संघ अंतिम विजेता ठरणार, कोणता खेळाडू इथे बाईक जिंकणार, यावरती सर्वांचं लक्ष. आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस. चांगला फटका आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, आणि यावेळेस मात्र परफेक्ट टायमिंग. चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. धमाकेदार षटकार. सुरुवात मैदानावरती पंकज जाधव संघाचा कॅप्टन आहे. अर्थातच रायगड प्रीमियर लीगची ती स्पर्धा, आणि त्या स्पर्धेमध्ये एम डी वॉरियर्स. निशांत, एक गोष्ट आहे की जी कुणी करू शकत नाही ना, तो फक्त पंकज जाधव करू शकतो. म्हणजे माट्या काही करू शकतो, हे क्रिकेटने आजवर अनुभवलं. आणि आताही आपण पाहिलं ना की आखूड टप्प्याचा चेंडू होता, शॉर्ट ऑन पूल, फटका सरळ लॉंग ऑनला जाऊन पोहोचतोय. एवढी त्या फटक्यामध्ये ताकद आहे. म्हणजे आपण ओळखू शकतो की जर सीमारेषेच्या बाहेर जर आपण 8 रन किंवा 10 रन ठेवल्या तर तो तिथपर्यंत सुद्धा चेंडू पोहोचवेल. नक्कीच. अगदी मी 5 वर्षाच्या असल्यापासून बॅटिंग पाहतोय. फक्त अलिबाग तालुकाच नव्हे तर विविध तालुक्यामध्ये जाऊन आज त्याने बॅटिंगवरती सर्वांना प्रभावित केली आहे. फुल टॉस, लो फुल टॉस बॉल, परफेक्ट टायमिंग झाला नाही, पण तो कार्पेटच्या सहारे इथे मिड विकेटमध्ये चेंडू गेला.
एक सिंगल धाव इथे पूर्ण झाली आहे. आणि पंकज जाधवचा आपण नॅचरली खेळ पाहिला संदीप सर, तर एक विस्फोटक फलंदाज आहे. त्याला जास्त डिफेन्सिव्ह तो खेळ करत नाही आहे. आणि आज अलिबाग तालुका असेल किंवा रायगड जिल्हा असेल, भारत देश असेल किंवा दुबई, कतार अशा विविध देशांमध्ये जाऊन ज्याने आपल्या अलिबागचं नाव मात्र उंचावलेलं आहे. आत्तापर्यंत 13 धावा धाफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज मंथन डाकी, एक हुशार गोलंदाज, एक चाणक्य गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. फुल टॉस, परंतु प्रचंड वेग होता या बॉलवरती. पंचांकडे दाद मागितली आणि पंचांनी मात्र इथे थर्ड अंपायरकडे हा निर्णय पाठवलेला आहे. या चेंडूवरती हा चेंडू वेस्ट हाईट इथे मॅटर केली जाईल आणि थोड्याच वेळात आपल्यापर्यंत हा निर्णय पोहोचणार आहे. या स्पर्धेमध्ये आपण बक्षिसाचा फॉर्मॅट पाहिला तर प्रथम क्रमांक 2 लाख आणि आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 1 लाख, तृतीय क्रमांक 50,000 आणि चतुर्थ क्रमांक 50,000. तसेच मॅन ऑफ द सिरीज साठी तुम्ही आमच्या अतिथी कक्षाच्या समोर पाहू शकाल एक जबरदस्त बाईक आहे. चला, खेळाडूंनी जास्त मीटिंग घ्यायची नाही, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. एक पारितोषिक आलंय मगाशी जो पंकज जाधव यांनी षटकार लगावला त्याच्यासाठी अनिकेत खोत यांच्याकडून 251 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. व्यासपीठावरती सन्माननीय मनोहर पाटील उपस्थित आहेत, तर त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येईल. मी महेश पाटील यांना विनंती करतो की आपण प्रशांत नाईक मित्रमंडळ यांच्या वतीने आपण मनोहर पाटील यांचं स्वागत करायचं आहे. नो बॉल आहे, पंचांनी इथे डिक्लेअर केले नो बॉल. आणि या चेंडूवरती बाईज आहे का? बॅटकट आहे आणि घोषांकी चित्रामध्ये हा चेंडू गेलाय. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट हे चित्र आता मैदानावरती असणार आहे. आणि फ्री हिटची संधी पॉवर प्लेच्या षटकामध्ये उचलणार का हे आता पाहणार योग्य असेल. ओहो, आखो टप्प्याचा बॉल थोडासा बॅकफुटला होता, पण तो यावेळेस सफल झाला होता. खरं तर बॅकवर्ड पॉईंट डी पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न फसला आणि फ्री हिटची संधी होती आणि तो चेंडू मात्र डॉट जातोय. स्वतःवरती नाराज आहे फलंदाज, कारण अशा निशान एक गोष्ट आहे, आपण पाहतोय राकेश चव्हाण यांच्याकडून पारितोषिक आलंय. लागोपाठ 3 षटकार लगावले तर 2,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. 3,000 रुपयांचं. मगाचपासून 4,000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्याकडून घेतलं मी, पण आता ते म्हणतात की अजूनही लागोपाठ 3 षटकार आलेत. हा वॉट अ कॅच. प्रणय बॉन्ड त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय आणि आजच्या स्पर्धेतला आणखीन एक प्रेक्षणीय झेल आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेची खासियत आहे संदीप सर की या स्पर्धेमध्ये आपल्याला वर्षानुवर्ष नवीन गोष्टी पाहायला मिळतात, नवीन क्रिएटिव्हिटी पाहायला मिळतात. प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी स्पर्धेमध्ये बदल पाहायला मिळतोय आणि म्हणून या स्पर्धेचं नाव संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये नव्हे तर रायगड जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये अगदी आवर्जून घेतलं जाते. सन्माननीय प्रशांत शेट नाईक यांच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. 3 दिवसाची ही स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये 16 संघ सहभाग घेतलेत. काही संघ आपण पाहिलं तर या स्पर्धेमधून आता बाहेर झालेले आहेत, परंतु क्रिकेटचा असा खेळ आहे की तुम्हाला कायम नेहमी संघर्षात्मक राहावं लागतं. तुमच्याकडे संघर्ष हा सातत्यानं असावा लागतो. तुम्ही पहिला राऊंड जिंकलात किंवा दुसरा राऊंड जिंकलात तर असं नाही आहे की तुम्हाला आता पुढे खेळायचं नाही आहे किंबहुना तुम्हाला चांगला खेळ करायचा नाही. तर क्रिकेटमध्ये कन्सिस्टन्सी या शब्दाला फार महत्त्व आहे. तुम्ही सातत्यपूर्ण खेळ कशा पद्धतीने करताय. आता ही स्पर्धा संपली की पुन्हा एकदा अशी स्पर्धा तुमच्या भेटीला येणार आहे जी सन्माननीय पिंटू ठाकूर यांच्या वतीनं आयोजित केलेली आहे. त्याच्यामुळे त्या स्पर्धेमध्ये सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा संघर्ष. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाला आयुष्यामध्ये संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला येतोय आणि त्यामध्ये तुम्ही स्वतःला कशा पद्धतीने रिप्रेझेंट करताय यावरती तुमचा निकाल अवलंबून असतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. 15 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद. नवीन गोलंदाज मैदानावरती येतोय प्रणय पाटील उर्फ बॉन्ड. हा मैदानावरती बॉलिंग ट्रॅकवरती आणि समोर आव्हान असणार आहे तो म्हणजेच अलिबागमधील एक नामवंत फलंदाज पंकज जाधव स्ट्रायकिंग एंडवरती आहे. स्वतः संघाचा कॅप्टन आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये एक फटका आला होता. ओहो, यावेळेस अप्रतिम असा फटका भिरकावून दिलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं पॉइंटच्या बाहेर. षटकार. फक्त षटकार आणि चौकारांची भाषा पंकज जाधवच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी अलिबाग तालुक्यामध्ये विविध गावं असू द्या किंवा रायगड जिल्ह्यामध्ये विविध तालुके असू द्या, विविध तालुक्यांमध्ये जाऊन ज्याने आपल्या क्रिकेटने सर्वांना मंत्रमुग्ध केलंय. क्रिकेटमध्ये ॲज अ बेस्ट बॅट्समन किंवा
मालिकावीर असे विविध त्याने अवॉर्ड जिंकलेले आहेत आणि आज आपल्या या स्थानिक अलिबाग सिटीमध्ये खेळत असताना, अलिबाग शहरामध्ये खेळत असताना अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा सर्व प्रेक्षकांना येथे खुश करत आहे. बरेचसे प्रेक्षक त्याची बॅटिंग पाहण्यासाठी इथे थांबलेले आहेत, त्याचे फॉलोअर्स देखील भरपूर आहेत आणि आज त्यांना तो खुश करत आहे. भरपूर सारा अपेक्षा पंकज जाधवकडून आहेत, पण तू नाण्याची दुसरी बाजू पाहिली तर प्रणय सुद्धा तितकाच हुशार आहे. कित्येक वर्ष जो गोलंदाजीमध्ये चांगल्या पद्धतीने कामगिरी करतो आणि ती करून दाखवलंय. पंकज जाधव सारख्या फलंदाजाला इथे बाद केलंय. पंकज जाधव जर षटकार मारू शकतो तर माझ्याकडे सुद्धा ते टॅलेंट आहे, माझ्याकडे तो कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे. बरेच वर्ष मी क्रिकेट खेळत आहे आणि तो अनुभव किंवा तो सराव किंवा ती मेहनत त्याने मैदानावरती दाखवले. संदीप सर काय म्हणाल प्रणय पाटील बद्दल? साधारण 10 वर्षापूर्वीचा कालखंड असेल. प्रणय मैदानामध्ये बालवीर आशिवरे संघाकडून आला होता. सासवण्याच्या दिघोडीच्या मैदानावरती स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये खेळताना प्रणयने चांगल्या संघाविरुद्ध म्हणजेच थळ, नवगाव, सासवणेमधील स्वतः जयनमान दिघोडीचा संघ किंवा त्याच वेळेला प्रतिस्पर्धी संघांमध्ये मला वाटतं सिद्धी गणेश कोळगाव संघ, या संघाविरुद्ध सुद्धा अतिशय अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि त्याच्यामुळे त्याला प्रणय बॉन्ड हे नाव मी त्यावेळेला समालोचन करताना दिलं होतं, कारण त्या प्रकारची त्याची गोलंदाजी होती आणि तो मैदानामध्ये त्या ॲटिट्यूडने खेळतो. हा ॲटिट्यूड आहे ना, विनिंग ॲटिट्यूड त्याचा नेहमीच पाहायला मिळाला आहे आणि त्या विनिंग ॲटिट्यूडवरती त्याने पंकज जाधवला आज बाद करून परतवून लावलेला आहे. खूप चांगली तुम्ही आठवण सांगितलेली आहेत, कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट अनुभव. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं आणि तोच एक्सपिरियन्स इथे प्रणय पाटीलच्या वतीनं पाहायला मिळाला. पंकज जाधव बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहू शकतो, ज्याचं नाव आहे जाहिद कादरी. जहेद कादरी यावेळेस सफल झाला होता, चांगल्या पद्धतीने फटका खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक टीममध्ये तैनात आहे आणि यावेळेस एक धाव मैदानावरती कंप्लीट. सोहेल मेमन, सन्माननीय सोहेलजी मेमन यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. स्ट्राईक एंड वरती नवगावचा खेळाडू आपण पाहतोय, ज्याने बरेच वर्ष आपल्या स्थानिक संघाकडून नवगाव गावाला बरेचसे विजय बॅटिंगवरती प्रदान करून दिलेत किंवा विजय प्राप्त करून दिलेत. परंतु त्याच वेळेला आपण पाहिलं तर प्रणयला तो कशा पद्धतीने प्रत्युत्तर देणार आहे, कारण एका बाजूला आपण पाहिलं तर यंग टॅलेंट आहे किंवा प्रणय पाटीलचा एक्सपिरियन्स पाहिला तर नक्कीच हेमंतपेक्षा थोडासा जास्त असावा, परंतु जर हेमंत पाटील सुद्धा इथे सेट झाला किंबहुना यावेळेस जर तो जास्त चेंडू खेळला तर त्याच्या बॅटमधून सुद्धा मोठे फटके पाहायला मिळतील. येथे मात्र चेंडू सरळ जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये, पंचांचा इशारा येतोय. एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. आतापर्यंत आपण धावफलकावरती नजर मारली तर 2 बाद 23 धावा धावफलकावरती आली आहेत आणि अजून देखील एक बॉल मात्र शिल्लक आहे. चौकार जरी लगावला तरी देखील 500 रुपयाचा पारितोषिक आहे. सुवर्ण संधी जयदसाठी. ओहो, हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर शॉट इज अ सिग्नेचर शॉट ऑफ धोनी असं म्हटलं जातं, कारण धोनीच्या माध्यमातून आपण बरेचसे फटके इंटरनॅशनलमध्ये पाहिलेले आहेत. पण तो टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर आता बरेचसे जे खेळाडू आहेत ते या फटक्यामध्ये अग्रेसर झालेत. 2 ओव्हर्स मैदानावरती कंप्लीट झाल्यात. 2 बाद 24 धावा धावफलकावरती आल्यात. प्रतिषटक 12 धावांची सरासरी आतापर्यंत. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिला टेक्नॉलॉजी सांगत आहे की 60च्या घरामध्ये दिसत आहे. ही 60 धावसंख्या पुरेशी ठरेल का, कारण समोरच्या संघामध्ये एक चांगले खेळाडू आहेत, ज्या संघामध्ये बरेचसे खेळाडू पाहिलं तर त्यांच्याकडे खूप चांगला अनुभव आहे. काही खेळाडू पाहिलं तर थोडंसं यंग टॅलेंट देखील समोरच्या संघामध्ये दिसत आहे. त्याच्यामुळे अशा वेळेला 5 ओव्हर्समध्ये तुम्हाला कमीत कमी 70, 80, 90 अशा धावा इथे मात्र माराव्या लागणार आहेत. दोन्ही फलंदाज आपण पाहिलं तर हेमंत आणि जैद ही जोडी मैदानावरती तर गोलंदाजसाठी आता येतोय. पुन्हा एकदा ज्याने पहिली ओव्हर हाताळली होती तो मंथन डाके आपल्या स्पेलमधील अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी आलाय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक इथे घेऊन आलाय. ऑन साईडला व्यूहरचना सुद्धा आपण पाहिली फिल्डिंगची, तर फैलावलेलं दिसतं क्षेत्ररक्षण. पहिलाच बॉल फुल टॉस, त्याला पाठवून दिलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. मी नेहमीच म्हणत असतो की आयुष्य एकदाच आहे, 7 जन्म कोणी बघितलेत, त्याच्यामुळे आनंदाचा क्षण, अण्णाचा कण आणि क्रिकेटमधील फुलटॉस बॉल कधीही वाया जाऊ द्यायचा नसतो आणि तेच चित्र मैदानावरती. फुलटॉस बॉल होता, त्याचा पुरेपूर समाचार घेतला
आणि या बॉलवरती 6 धावा वसूल केल्यात. रिप्लेमध्ये पाहू शकता थोडा शफल झाला, बॉडी बॅलन्स केली आणि स्क्वेअर ऑफ द विकेट पाठवून दिला हेमंत पाटीलने. 6 धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड होतील. 30 धावा धावफलकावरती आल्या. संघर्ष फार महत्त्वाचा आहे, कारण असं म्हटलं जातं की सक्सेस इज नॉट परमनंट अँड फेल्युअर इज नॉट फायनल. सो नेवर स्टॉप युअर वर्किंग आफ्टर सक्सेस अँड नेवर स्टॉप युअर ट्राईंग आफ्टर फेल्युअर. प्रत्येक वेळा तुम्हाला संघर्ष करावा लागतो, कारण तुमच्याकडे येणारं यश हे परमनंट नसतं. अजून भरपूर साऱ्या स्पर्धा आहेत, त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा संघर्ष करावा लागेल. यावेळेस वेगवान बॉल परंतु दिशाहीन गोलंदाजी मैदानावरती. पंच वाईड बॉलचा इशारा इथे देत आहेत. एक धाव एक्स्ट्रा ॲड होते. 31 धावा धावफलकावरती. तिसऱ्या ओव्हरचा मार्गस्थ खेळ मैदानावरती. FH स्पोर्ट्स आणि प्रो लिंक स्पोर्ट्स या चॅनलच्या द्वारे या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. तसेच जर आपण पाहिलं तर इथे नामवंत अंपायर्स आहेत, नामवंत समालोचक आहेत. स्कोररची भूमिका अगदी खडा माहिती देणारे आमचे दरणे गुर्जे आहेत. तसेच आमची संपूर्ण यूट्यूबची टेक्निकल टीम आहे, ज्यांच्या माध्यमातून तब्बल 12 कॅमेरे इथे या मैदानावरती लावलेत आणि प्रत्येक अँगल प्रत्येक क्षण टिपण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीने केला जातोय. फुलटॉस बॉल. यावेळेस पंचांचा नो बॉलचा इशारा. 1 बाउन्स. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. नो ईस्ट नो वेस्ट. आलाय चौकार बेस्ट. तब्बल 5 धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड होतील, कारण नो बॉल आहे मैदानावरती. त्याच्यामुळे आता येणारा पुढील बॉल आहे तो फ्री हिटचा असणार आहे. आणि या फ्री हिटची आता संधी उचलणार का, कारण अगोदरच्या वेळेला एक नो बॉल आला होता तेव्हा तो बॉल डॉट खेळला होता फलंदाज, पण तो अशा वेळेला आता ही संधीचं सोनं करावं लागेल. कारण नेहमीच असं मी म्हणत असतो की सोन्याची एक संधी मिळण्यापेक्षा मिळालेल्या प्रत्येक संधीचं तुम्ही सोनं करा, कारण हे स्पर्धात्मक युग आहे आणि या स्पर्धात्मक युगामध्ये जगत असताना तुम्हाला चॅलेंजेस स्वीकारावे लागतील. तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स सातत्यपूर्ण दाखवावा लागेल, कारण क्रिकेट असू द्या किंवा तुमचं शैक्षणिक क्षेत्र असू द्या, तुमचं सांस्कृतिक क्षेत्र असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला काहीतरी नवीन करून दाखवावं लागेल, तरच तुमचा टिकाव या जमान्यामध्ये लागणार आहे. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे. गोलंदाज आपल्या स्पेलमधील अंतिम ओव्हर घेऊन आलाय. मंथन डाकी हा शिवरेचा खेळाडू आहे, परंतु ज्याने कमी वयामध्ये खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा खेळलेल्या आहेत. मग स्थानिक गावच्या त्याच्या स्पर्धा असतील किंवा व्यावसायिक स्पर्धा असतील किंवा प्रीमियर लीग असतील, रायगड प्रीमियर लीग असेल, अशा विविध स्पर्धेमध्ये त्याने गोलंदाजीने प्रभावित केले. हेमंत आणि जैद ही जोडी मैदानावरती आहे. MD वॉरियर्स थळ विरुद्ध सिया वॉरियर्स नागाव या दोन्ही संघांदरम्यान क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचं महायुद्ध, क्रिकेटचं द्वंद्व आज या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आखूड टप्प्याचा बॉल. खरं तर स्क्वेअर ऑफ द विकेट मारायचा होता, पण तो परफेक्ट टायमिंग झाला नाहीये. चेंडू बॅटच्या मिडलवरती झाला नाहीये आणि त्याच वेळेला दुसरीचा प्रयत्न. आणि प्रेझेन्स ऑफ माइंड इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हॅल्यू प्लेइंग क्रिकेट. तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड कसं आहे, कारण ही ते चाणक्य पाहायला मिळाले दोन्ही खेळाडू. त्यांना माहिती आहे की ते थोडंसं मिसपेट झालं होतं तिथे आणि त्याचमुळे वेळ होता दोन्ही फलंदाजांकडे. जिथे एकच धाव होती त्या एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये झाले आणि 2 धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या 38 धावा धावफलकावरती आल्यात. 2 गडी बाद 38 धावा धावफलकावरती. अजून देखील या षटकामधील 4 बॉल शिल्लक आहेत. मंथन थोडासा महागडा ठरतोय. चांगलं प्रत्युत्तर दिले. मंथनने दाखवून दिले की तुम्ही जरी षटकार मारले तरी मला सुद्धा या ठिकाणी एक विश्वास ठेवून मला घेतलेला आहे संघामध्ये. मालक असतील किंवा त्याच वेळेला आमचा कॅप्टन असेल, खूप साऱ्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा मी पूर्ण करणार हा आत्मविश्वास तो दाखवून देतोय. चौथा बॉल असेल या षटकामधील. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मैदानावरती खऱ्या अर्थानं पाहिलं तर बॉडी बॅलन्स पूर्णपणे गमावला होता आणि त्याचमुळे चेंडूने बॅटचा स्पर्श झाला नाहीये. डॉट बॉल मैदानावरती. मी अगोदर म्हणालो की मंथन डाकी हा की आजचा खेळाडू नाहीये, त्याच्याकडे भरपूर वर्षांचा अनुभव आहे, किंबहुना मोठमोठ्या स्पर्धा तो खेळलेला आहे आणि तोच अनुभव इथे यूज करतोय. कारण एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये चांगल्या पद्धतीने खेळ मात्र करू शकता आणि तोच खेळ मैदानावरती दाखवून देतोय. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. फुल टॉसला मात्र इथे कन्वर्ट करता आला नाही मोठ्या फटक्यामध्ये आणि कॅच सुद्धा ड्रॉप मैदानावरती. एका चेंडूवरती बऱ्याच गोष्टी पाहायला मिळाल्या. एकतर चेंडू फुल टॉस होता, त्यावरती एक मोठा फटका खेळला गेला, कॅच ड्रॉप झाला आणि रनआउटची सुद्धा संधी होती, ती सुद्धा त्यांना इथे त्या संधीचं सोनं करता आलं नाही. म्हणजे बऱ्याच गोष्टी एका चेंडूवरती घडल्या. हेमंत आणि जैद 9 बॉलमध्ये 15 धावांचं योगदान आतापर्यंत हेमंतने दिले.
39 धावा धाफलकावरती 2 गडी बाद. आतापर्यंत बॅटिंग करत असताना MD वॉरियर्स हा संघ मैदानावरती आपण पाहतोय. या षटकातील लास्ट बॉल असेल तिसऱ्या ओव्हरमधील आणि साईड स्क्रीन असेल त्यापासून थोडंसं लांब बसायचं आहे, उभे राहायचं नाहीये, बसायचं आहे. कमिटीच्या वतीनं जी इन्स्ट्रक्शन आले ते फॉरवर्ड करतोय, कारण समोरच्या प्लेयर्सला खेळण्यासाठी तिथे थोडंसं ऑब्स्ट्रक्शन निर्माण होतंय. सो विनंती असेल की तुम्ही एकतर खाली बसा किंवा साईडला सरका, कारण आतापर्यंत प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप चांगला राहील आहे. अगदी सन्मान्य प्रशांत शेट नाईक यांच्यावरती असलेलं प्रेम मात्र सर्वांनी व्यक्त केले. ओहो, शफल झाला होता अगोदरच आणि यावेळेस पंचाने बाय स्वरूपात इशारा केलाय. चेंडू मात्र जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये. तर मैदानावरती 3 ओव्हर्स कंप्लीट झालेले आहेत. 13.7च्या सरासरीने आतापर्यंत 40 धावा धाफलकावरती जमा केली आहेत आणि अजून देखील 2 ओव्हर्स मात्र शिल्लक असणार आहेत. पूर्वी आपण दरनेसर पाहिलं तर 1980 किंवा 1990च्या दशकामध्ये अगदी 10 षटकांचे सामने व्हायचे, 15 षटकांचे सामने व्हायचे. तेव्हा कुठेतरी आपल्याला थोडंसं स्लो खेळता यायचं किंवा थोडंसं डिफेन्सिव्ह खेळता यायचं. परंतु आता या मॉडर्न क्रिकेटमध्ये तुम्ही ठिकठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा पाहता. त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त काका मात्रे सर माझ्या माहितीनुसार 6 षटकं ही मॅक्झिमम मिळत असतात आणि त्या 6 षटकांमध्ये तुम्हाला तुमच्या प्लॅनिंग, तुमचे स्ट्रॅटर्जी, तुमचे विविध जे प्लान असतात ते बनवायचे असतात. कारण कोणतीही गोष्ट तुम्ही जर त्या गोष्टीमध्ये उतरलात की तुमचं प्लॅनिंग, तुमचं नियोजन हे फार महत्त्वाचं आहे की तुम्हाला कधी तिथे अटॅक करायचं आहे, तुम्हाला कधी फास्ट खेळायचं आहे. संदीप सरांनी खूप चांगला उल्लेख केला की कॅप्टनची भूमिका कशा पद्धतीने असते. यावेळेस लोअर फुल टॉस बॉल खूप चांगल्या पद्धतीने घेऊन काढलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथं, शेवटला क्षणापर्यंत झुंज दिले मैदानावरती, परंतु यावेळेस मात्र 2 धावा कंप्लीट केली आहेत आणि तिसरी धाव सुद्धा इथे मैदानावरती घोषांकी क्षेत्रामध्ये हा चेंडू फेकलाय. एक धाव फार महत्त्वाची आहे, कारण कित्येक वेळेला समालोचक तुम्हाला एक धावेचं उदाहरण सांगत असतात. त्याच्यामुळे हीच धाव तुम्हाला नंतर सोन्याच्या भावाप्रमाणे होणार आहे, कारण ही प्रीमियर लीगची स्पर्धा आहे. तुम्हाला एकच फक्त एक्स्ट्रा संधी मिळते. तुम्हाला 3 मॅचमधून तुम्ही 2 मॅच जिंकला तर सुपर 8 मध्ये क्वालिफाय व्हाल, अदरवाईज ही स्पर्धा मात्र तुम्हाला सोडावी लागेल. तो अकॉर्डिंग टू कंडिशन किंवा स्पर्धेच्या कंडिशन समजून घ्या. यॉर्क करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे वायडिश मिड ऑफच्या दिशेने तैनात आहे आणि यावेळेस आपण पाहिलं तर आता हेमंत पाटीलची खेळी येते संपुष्टात. 18 बॉलमध्ये त्याने 10 धावेचं योगदान आपल्या संघासाठी दिले. 11 बॉलमध्ये 18 धावा त्यांनी आतापर्यंत काढली आहेत आणि संघाची धावसंख्या आपण धाफलकावरती पाहिली तर आमचे दर्णे सर मला सांगत आहेत की 43 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्या आहेत. पहिल्या 17चा खेळ मैदानावरती मार्गस्थ आहे. दोन्ही संघ या ठिकाणी आपापसामध्ये भिडत आहेत. जर पहिला सामना तुम्ही जिंकलात तर तो कॉन्फिडन्स तुमच्याकडे येत असतो, पण तो पहिला सामना जर तुम्ही हारलात तर या स्पर्धेमध्ये तुम्हाला येणारे 2ही सामने जिंकायचे असतात. त्याच्यामुळे पहिला जर सामना तुम्ही जिंकला तर तो कॉन्फिडन्स तुम्हाला नेक्स्ट मॅचमध्ये येणार आहे. तुमचे फलंदाज असतील, तुमचे गोलंदाज असतील, चांगल्या आत्मविश्वासाने खेळतील या मैदानावरती आणि तोच प्रयत्न आता दोन्ही संघांचा असेल. येणाऱ्या आगामी काळामध्ये तुम्हाला भरपूर स्पर्धा भेटीला येणार आहेत. याच मैदानावरती मी अगोदर अनाउन्समेंट केल्याप्रमाणे सन्माननीय पिंटू ठाकूर यांच्या वतीने सुद्धा एक भव्य दिव्य स्पर्धा 9 आणि 10 फेब्रुवारी या तारखेला इथे होणार आहे. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर बेलोशीच्या वतीनं, राजन स्पोर्ट बेलोशी यांच्या वतीने सुद्धा शेतकरी कामगार पक्ष चषक एक भव्य दिव्य मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला येणार आहे आणि त्या स्पर्धेची तारीख सुद्धा नक्कीच तुम्हाला मी सांगणार आहे. पुन्हा एकदा मैदानाकडे वळूयात. गोलंदाज या ठिकाणी पाहिलं तर ज्याने संपूर्ण अलिबाग तालुका असेल किंवा रायगड जिल्हा, महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आपलं, महाराष्ट्र राज्यामध्ये ज्याने आपलं नाव कमावलं असा प्रफुल्ल पाटील मैदानावरती आलेला आहे. पहिलाच बॉल डॉट. हा शिवरेच्या संघामधून ॲज अ बँडिंग फॅक्टर म्हणून त्याची ओळख आहे, कारण बॅटिंग असेल, बॉलिंग असेल अशा दोनही क्षेत्रांमध्ये ज्याने सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केली आहे आणि बायकर मॅन म्हणून ज्याची अलिबाग तालुक्यामध्ये ओळख आहे असा प्रफुल्ल पाटील काका मात्रे यांच्या गावचा, हाशिवरे गावचा खेळाडू. चांगला फटका स्टेट ड्राईव्हच्या दिशेने खेळायचा होता. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात आणि यावेळेस मात्र उत्कृष्ट झेल. फलंदाज बॅटिंग करत असताना बाद. यश मात्रे मैदानावरती आला होता आणि तो मात्र आता बाद होऊन तंबूत परततोय. रिप्ले सुद्धा पाहू शकता या ठिकाणी. अप्रतिम असं रिप्ले, पूर्णपणे अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू होता आणि परफेक्ट टायमिंग झालं नाही. बॅटची आउटसाईड घेतली आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर इथे कॅच पकडले. फलंदाज यश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती प्रवेश करतोय.
नवीन फलंदाज मैदानावरती गेलेला आहे. प्रत्येकाला इथे संधी मिळणार आहे. ज्या ज्या खेळाडूंना इथे फलंदाजासाठी संधी मिळते, आपला संघ थोडासा अडचणीमध्ये असतो, ही संधी तुमच्यासाठी स्वतःला सिद्ध किंवा प्रसिद्ध करण्यासाठी असते. कारण तुम्ही जर आता जो स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आहे त्याने जर चांगले फटके खेळले तर खऱ्या अर्थानं येणाऱ्या आगामी काळामध्ये त्याचं सुद्धा नाव क्रिकेट क्षेत्रामध्ये होणार आहे. आणि अभिषेक पाटील हा स्ट्रायकिंग एंडवरती आहे, जो आज अलिबाग तालुक्यामध्ये ज्या मोठमोठ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून या खेळाडूला सातत्यानं पाहतोय. तो अभि या ठिकाणी आलाय, अलिबागचा हा खेळाडू. फुल टॉस बॉल, परंतु टायमिंग परफेक्ट नाहीये. चेंडू बऱ्याच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि फुल टॉस बॉलवरती डक आउट स्वरूपात फलंदाज अभिषेक पाटील बॅक टू द पेव्हिलियन. 4थी ओव्हर्स मैदानावरती मार्गस्थ आहे आणि इथे पहिलाच बॉल फेस करत असताना अभिषेक पाटील यांच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. कारण अगोदरच्या जर आपण स्पर्धा पाहिल्या त्याच्या तर अप्रतिम असा फॉर्ममध्ये हा खेळाडू आहे. बॅटिंग असू द्या किंवा बॉलिंग असू द्या, दोन्ही युनिटमध्ये खूप चांगली कामगिरी तो अलिबागसाठी करतो किंवा ॲज अ आयकॉन म्हणून विविध संघांमध्ये जात असतो. पण तो अशा वेळेला आता या प्रीमियर लीगमध्ये पहिल्याच बॉल फेस करता इथे बाद झालाय. तर नवीन फलंदाज मैदानावरती प्रवेश करतोय. माहित कूर हा नवीन फलंदाज मैदानावरती प्रवेश करतोय. नेक्स्ट मॅच आय वुड लाईक रिक्वेस्ट टू बोथ कॅप्टन्स. मल्हार वॉरियर्स अलिबाग विरुद्ध श्री शाव्या 11 वर्सोली या दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ही इनिंग समाप्त झाली की मात्र यायचं आहे. 4थ्या ओव्हरचा खेळ मैदानावरती मार्गस्थ आहे. प्रफुल्लने येथे प्रभावित केले, कारण त्याच्या ओव्हरमध्ये आपण ॲनालिसिस पाहिलं, विश्लेषण पाहिलं तर 3 विकेट्स त्यांनी प्राप्त केल्यात आणि 3 धावा खर्च केल्यात. अंतिम बॉल, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, 4th ओव्हर इन प्रोग्रेस. राईट ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग इनवरती आता माहीद आहे. चांगला फटका, पहिल्याच बॉलवरती चोख प्रत्युत्तर दिले, पहिल्याच बॉलवरती पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर. अप्रतिम असा षटकार. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळणं नाईटच्या मॅचमध्ये मित्रांनो फार कठीण काम असतं, कारण आपली नजर तीक्ष्ण असावी लागते चेंडूवरती. परंतु यावेळेस परफेक्ट शफल झाला, बॉडी बॅलन्स सुद्धा खूप चांगला होता, फटक्यामध्ये टायमिंग होतं. रिप्लेमध्ये पाहू शकता अप्रतिम असा बॅट फ्लो, बॅट स्विंग आपण पाहिलं मैदानावरती तर अप्रतिम त्याचा पाहायला मिळाला. आणि अंतिम बॉलवरती इथे षटकार आल्यानंतर 4 ओव्हर्स कंप्लीट झाल्यात. 4 ओव्हर्स नंतर संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहिली तर 49 धावा, 5 गडी बाद. आता लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हर असणार आहे मैदानावरती. 5 ओव्हर्समध्ये मित्र म्हणेन शेवटल्या 2 ओव्हर्स तुमच्यासाठी स्लॉग असणार आहेत, कारण तुम्हाला 2 ओव्हर्समध्ये चांगल्या पद्धतीने टार्गेट कमवायचं असतं किंवा जमा करायचं असतं आणि तोच प्रयत्न फलंदाजांचा पाहायला मिळतोय. तर 4 ओव्हरमध्ये 49 धावा आल्यानंतर अंतिम ओव्हरमध्ये स्ट्रायकिंग इनवरती फलंदाज आता आहे जाहीद. हा जयत हा स्ट्रायकिंग एंडवरती आहे. 2 बॉलमध्ये आतापर्यंत त्यांनी 1 धावेचं योगदान दिले. तर अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी आलाय रितेश मात्रे, झिराटगावचा हा खेळाडू आहे. अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी आलाय. पहिलाच बॉल, राईट ओव्हर द विकेट. ऑन साईडला आपण व्ह्यूरचना पाहिली तर एक डीप स्क्वेअर लेग आहे, एक डीप मिड विकेट आहे, काऊ कॉर्नर लॉंग ऑन हे ऑन साईडला आहे. ऑफ साईडला आपण पाहिलं तर एक बॅकवर्ड पॉइंट आहे, एक शॉर्ट पॉइंट आहे, एक शॉर्ट कव्हर आहे, एक मिड ऑफ आहे आणि एक वाईडिश लॉंग ऑफ, अशी व्यूरचना मैदानावरती. पहिलाच बॉल, लास्ट ओव्हर ऑफ द इनिंग. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे, परंतु आता तुम्हाला इथे थोडे एक्सप्लोसिव्ह बॅटिंग करावी लागणार आहे. विस्फोटक फटके तुम्हाला मैदानावरती आता खेळावे लागणार आहेत, कारण धावसंख्या आतापर्यंत 50 झाली. एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत MD वॉरियर्स या संघाच्या खेळाडूने, कारण स्कोर कार्डवरती आपण पाहिलं तर 50 धावा आतापर्यंत कंप्लीट झाल्यात आणि अजून देखील 5 बॉल या इनिंगमधील शिल्लक असणार आहेत. 3 दिवसाची ही स्पर्धा आहे. आजचा पहिला दिवस. खूप चांगला प्रतिसाद सर्व खेळाडूंच्या वतीनं पाहायला मिळाला. रसिक प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. सन्माननीय प्रशांत शेठ नाईक सुद्धा या सामन्यांचा आनंद मनमुरादपणे आणि निखळट लुटत आहेत, कारण त्यांच्या वतीनं आपण पाहिलं तर भव्य दिव्य स्पर्धा क्रीडा क्षेत्र असू द्या किंवा सांस्कृतिक क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, विविध क्षेत्रामध्ये विविध स्पर्धा त्यांच्या वतीनं ते नेहमीच करत असतात. आणि सामाजिक बांधिलकी कशा पद्धतीने जपायची असते, किंबहुना जनसेवा कशी असते, ती सन्माननीय प्रशांत शेठ नाईक यांच्या वतीनं सातत्यानं आपण पाहत असतो. अगदी समाजाचा प्रॉब्लेम असू द्या किंवा कोणाचा वैयक्तिक प्रॉब्लेम असू द्या, त्यांच्या ठिकाणी गेलं, त्यांच्यापाशी गेले की त्यांच्याकडून कधीही नकारात्मक उत्तर नसतं, नेहमीच सकारात्मक उत्तर असतं. आणि म्हणून त्यांचं प्रेम आज आपण पाहिलं तर संपूर्ण अलिबाग तालुका असेल किंवा अलिबाग तालुक्याच्या बाहेर बरेचसे त्यांचे फॅन आहेत जे त्यांच्यावरती अतोनात प्रेम करत आहेत.
फुलटॉस बॉल यावेळी चांगला फटका खेळून काढलेला आहे. चेंडू सरळ पाठवून दिलाय काऊ कॉर्नरच्या दिशेनं. वेट फॉर अंपायर डिसिजन. वन बाउन्स. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होणार आहे. चांगल्या पद्धतीने ते फटकेबाजी पाहायला मिळते जेच्या वतीनं. लोअर फुलटॉस बॉल होता आणि लोअर फुलटॉस वरती चांगलं इथे टायमिंग केलं आणि पाठवून दिले सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. आणि 4 धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 54 या आकड्यावरती. माहीच्या वतीनं हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 3 बॉल मध्ये त्याने 10 धावेचे योगदान दिले आणि जवळपास 300च्या स्ट्राईक रेटनं इथे फलंदाजी करत आहे. ओहो, यावेळेस डॉट बॉल मैदानावरती. स्ट्राईक रेट या शब्दाला महत्त्व द्यावं लागणार आहे, कारण तुम्ही जेव्हा बॅटिंग करत असता तेव्हा तुमचा स्ट्राईक रेट बघितला जातो. कारण 5 ओव्हर्स असतात. त्या ओव्हर्समध्ये तुम्ही किती बॉल फेस करता आणि त्या बॉलवरती किती धावा काढताय त्यावरती तुमचा एक क्रम ठरला जातो. जर एखादा खेळाडू त्याचा स्ट्राईक रेट चांगला असेल तर त्याला कदाचित ओपनिंगला पाठवलं जातं किंबहुना त्याला वनडाऊनला पाठवलं जातं. तो स्ट्राईक रेट हा खूप मॅटर करतो. चांगला फटका. चेंडू बराच हवेमध्ये आणि आता पुन्हा एकदा माहीच्या बॅट मधून येतो एक अप्रतिम विलोभनीय ग्लोरियस षटकार. चांगल्या पद्धतीने फटकेबाजी. काही दणेसर प्रेक्षक झोपले होते, आता शेजारीने त्यांना उठवले. आता उठ, कारण माहीची बॅटिंग आता इथे बहरून आलेली आहे आणि प्रेक्षकांची झोप मात्र आता काही अंशी का होईना पण तो आता थोडीशी उडालेली आहे. कारण घड्याळामध्ये टायमिंग पाहिलं तर जवळपास 2:15 वाजायला आलेले आहेत. तरी देखील प्रेक्षक जे दर्दी प्रेक्षक आहेत तो या सामन्यांचा आनंद लुटत आहेत. आता स्लोवर बॉल मैदानावरती. बॅटरचं पूर्णपणे मोमेंटम ब्रेक करण्याचं काम केलं, कारण तसं पाहायला गेलं तर फटके मोठे येत होते, पण तो अशा वेळेला शेवटला बॉल या मैदानावरती डॉट टाकला आणि 5 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. जेव्हा टॉस झाला होता या टॉसमध्ये सिया वॉरियर्स नागाव या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, तर बॅटिंग करत असताना MD वॉरियर्स स्थळ या संघाने निर्धारित 5 ओव्हर्समध्ये म्हणजेच 30 बॉलमध्ये इथे 60 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. तर 61 धावांचं लक्ष्य हे आता सिया वॉरियर्स नागाव या संघासमोर असणार आहे. पाहूया द्वितीय सत्रामध्ये कशा पद्धतीने या धावा पूर्ण करणार, कशा प्लॅनिंग असतील, कशा स्ट्रॅटर्जी असतील, किंवा समोरच्या संघाला कशा पद्धतीने प्रत्युत्तर देणार, या विविध गोष्टींचं विश्लेषण सांगण्यासाठी किंवा वर्णन करण्यासाठी आता आमचे पुढील समालोचक असणार आहेत. तत्पूर्वी मी काकांना विनंती करेन की आपण टॉस सुद्धा करायचा आहे. तर पहिल्या सत्राचा खेळ इथे मैदानावरती समाप्त झालेला आहे. आमचे सर्व कॅमेरामन आहेत, प्रत्येकाची नावं मला माहीत नाही आहेत, परंतु तुमच्या वतीनं खूप चांगलं काम होत आहे. कारण बऱ्याचशा प्रेक्षकाकडून किंवा माझ्या जे मित्र आहेत ऑनलाईन पाहत आहेत त्यांनी सुद्धा मला मेसेज केलाय की अप्रतिम असं या ठिकाणी थेट प्रक्षेपण दाखवण्याचं काम आमचे 12 कॅमेऱ्यावरती जे 12 कॅमेरामन आहेत आणि त्याच वेळेला आमची संपूर्ण टेक्निकल टीम. तर जाऊया आपण या ठिकाणी पुढचा सामना आपण पाहणार आहोत. मल्हार वॉरियर्स अलिबाग. रोहित पाटील कोळीवाडा अलिबाग संघाचे संघनायक आहेत. सागर भगतजी आणि सागर शिवनाथ या ठिकाणी अर्थात त्यांचं खूप चांगलं सहकार्य मिळालंय आणि
धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलेलं आहे. या 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे होतो सलामी जोडी मैदानामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ती अर्थात सिया वॉरियर्स नागाव प्रफुल्ल अर्थात पिंड्या पाटील हाशिवरे हा संघनायक आहे आणि त्याचबरोबर सचिनजी राहुल आणि नितीनजी सारंग यांनी दिलेलं खूप योगदान आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे आपण पाहिलं तर सन्मानी आमदार महेंद्रजी हरी दळवी साहेब ते MD वॉरियर्स संघाचे अर्थात एक जबरदस्त योगदान देणारे खेळाडू ज्यांच्या माध्यमातून रायगड प्रीमियर लीग हे पर्व चौथं जिंकलं आणि काय तो जल्लोष झाला होता. अर्थातच अभिलाष पाटीलजी या ठिकाणी संघ व्यवस्थापक म्हणून कामगिरी करतात. वळी आपण मैदानाकडे पहिले षटक घेऊन गोलंदाज अभिषेक नाईक आणि समोर मात्र प्रफुल्ल पाटील आणि ऋषिकेश वाळेकर. पहिले षटक पॉवर बेस आहे त्यामुळे 2 क्षेत्ररक्षक 30 शॉट सर्कलच्या बाहेर इथे आपल्याला पाहायला मिळतात. एक क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, एक क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर अर्थातच मिड विकेट म्हणजेच वायडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक यष्टीच्या खूप पाठीमागे एक गली, एक शॉर्ट पॉईंट, एक शॉर्ट कव्हर आणि एक मिड ऑफ. ही ऑफ साईडला ऑन साईडला आपण पाहिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक मात्र मिड ऑफ. ही रचना होळी या मैदानाकडे पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू या विमाचा चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. फ्रंट पुढचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय तो प्रफुल्ल पाटील अर्थात पिंट्या पाटील हाशिवरे गावाचा हा खेळाडू. तळोजाची जी क्रिकेट स्पर्धा त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये अलिबाग तालुक्यातला हा निश्चित बाईकमॅन ज्याला म्हणलं जातं. कारण बाईक म्हणल्यानंतर आपण पाहता की योगदान खूप मोठं. दरम्यान हा चेंडू मात्र सोयीचा इशारा पाहायला मिळाला. डोंबोलीचा केतन म्हात्रे यांचा जर आपण विचार केला तर 32 बाईक ज्यांच्या नावावर आहेत. आकाश तारेकर पारगाव पनवेल यांच्या नावावर 19 बाईक आहेत. आणि आपण पाहता की अलिबाग तालुक्यामधील बाईकमॅन देखील आपल्याला या ठिकाणी पाहिलं. हे खरं क्रिकेट अलिबागमधलं पाहायला मिळतं. वळी या मैदानाकडे पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. अर्थातच सरळ बॅटने चेंडू गेला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. एक धावेचं आणखीन एक योगदान. एक धाव संघाला मिळते. संघाची धावसंख्या 1 निवाडते. धावफलका धावा येतात त्यात 2. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. चांगली खेळपट्टी आणि त्याचबरोबर एक चांगलं आउटफील्ड, वेगवान आउटफील्ड ज्याला म्हणलं जातं हे इथे आपण पाहिलात. आता मात्र समोर असेल तो फलंदाज यावेळी ऋषिकेश वाळेकर. हाशिवरे गावाचे दोन्ही सलामीचे फलंदाज आहेत त्यामुळे एकीकडे समालोचक देखील हाशिवरेचा आणि अर्थातच समालोचक या ठिकाणी खेळाडू देखील हाशिवरेच्या दरम्यान. या ठिकाणी मात्र आपण पाहिलात चेंडू खेळण्याचा प्रयत्न अप्पर कटच्या माध्यमातून चेंडू गेला शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने अर्ध पंकज जाधवच्या बाजूने 1 धावेचं योगदान. 3 धावा आतापर्यंत धावफलकार आल्यात. 61 धावांचं लक्ष. प्रति षटकं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 61 धावा 5 षटकं यांचा जर आपण विचार केला तर साधारणतः प्रति षटकं 12.20 ची सरासरी इथे राखणं आवश्यक आहे. ही सरासरी राखणार का? पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. अतिशय सुंदर चेंडू गुडलेंग स्पॉटवर परंतु उजव्या इष्टीच्या काहीसा बाहेर. पंचांना ते पसंतपणे त्यांनी हात जमिनीला समांतर केले आणि दर्शवले आमच्या गुणलेखकांना की हा चेंडू खराब आहे. 1 धावेचं योगदान मिळेल आणि 1 धावेच्या माध्यमातून धावफलकात पुढे सरकेल तो 4. धरणे कोजी अतिशय चांगलं योगदान या ठिकाणी आत्तापर्यंत आपल्याला दिले. अलिबाग तालुक्यातले एक अतिशय जबरदस्त गुणलेखक ज्याला म्हणलं जातं कारण क्रिकेटमध्ये पंच, समालोचक आणि गुणलेखक यांचं देखील तितकंच योगदान नेहमी पाहायला मिळतं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हा चेंडू मात्र आपण पाहिला अतिशय वेगाने चेंडू फेकला आणि या चेंडूवर मात्र फलंदाज काही करू शकला. इथे पंकज जाधव यांच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निदाव चेंडू सांगतो होते. खरं तर पंकज जाधवनी या सामन्यामध्ये फारसं खुश केलं नाही ते क्रिकेट रसिकांना. पण या खेळाडूने अर्थातच ती बंगालची क्रिकेट स्पर्धा 8 चेंडूमध्ये 8 षटकार मारण्याची किमया देखील साधली होती आणि एक रेकॉर्ड त्याच्यावर पाहायला मिळत. दरम्यान हा वेळी आपण पाहताय क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. इथेही कोणतीही दयामाई त्यांनी दाखवली नाही आणि अशा प्रकारे इथे सिलीप डाफला हा झेल घेऊन पहिला फलंदाज मैदानातून गमावला. सिया वॉरियर्स संघाचा पहिला फलंदाज गमावतो. या ठिकाणी ऋषिकेश वाळेकर बाद झाला. वैयक्तिक 1 धावेचं योगदान दिलं आणि गोलंदाजाला मिळालं अतिशय चांगलं योगदान अर्थात अभिषेक नाईकला. नवीन फलंदाज लगेच क्रॉसिंग करायचं आपण कारण कोणत्याही भव्य क्रिकेट स्पर्धेत तुम्ही गेलात अलिबागच्या बाहेर तर तुम्हाला क्रॉसिंग अतिशय महत्त्वाचं असतं. तर तुम्ही लगेच तयार राहायचं. संघनायकांनी तयार ठेवायचं आहे. क्रॉसिंग करा जेणेकरून आपला वेळ वाचेल. तुमचा, आमचा, सर्वांचा, आमच्या आयोजकांचा वेळ वाचेल ही तुम्हाला नम्र विनंती. नवीन फलंदाज मैदानामध्ये पुन्हा एकदा मंथन डाकी हाशिवरे गावाचं प्रतिनिधित्व करत आहे.
खरं तर बालवीर हशिवरे भागात आलात तर तुम्हाला निश्चित एक मोठं मैदान तुम्हाला माहिती फ्रेंड्स 11 क्रिकेट संघ अर्थातच हशिवरे ज्या संघाने खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यामध्ये मोठा दबदबा निर्माण केला. अनेक खेळाडू ह्या गावातून मिळाले. अर्थात शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय अग्रेसर असणारं आमचं ते हशिवरे गाव आणि या गावामधून शिक्षण क्षेत्राबरोबरच जर तुम्ही पाहिलं तर अतिशय चांगले डॉक्टर्स इंजिनियर्स त्याचबरोबर व्यावसायिक देखील आम्हाला हशिवरे गावाने या ठिकाणी पाहायला मिळाले. हे देखील योगदान आहे. एक जमाना होता की प्रत्येक आमच्या गावामध्ये एक शिक्षक आणि शिक्षिका हे हशिवरेकडे रायगड जिल्हा परिषदेला दिले आहे. हे देखील योगदान पाहू शकतं. वळतोय मैदानाकडे गोलंदाज तयार. धावण्यामध्ये काहीतरी थोडंसं अडथळं आपण येथे पाहायला मिळालं. मंथन डाकी तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मगाशी देखील मिळवणार होतो. तिसऱ्या क्रमांकावर येणारे फलंदाज अगदी 1971 मधले तर अजितजी वाडेकर, दिलीपजी वेंगसरकर आणि त्यानंतर दी वॉल ऑफ द इंडिया राहुल द्रविड ज्याने खऱ्या अर्थाने योगदान दिलं. चेतेश्वर पुजारा आपण पाहू शकता. विराट कोहली यांचं देखील योगदान आपण पाहिलं. सौरभदादा गांगुली यांचं देखील आपण योगदान पाहिलं. आणि आज खऱ्या अर्थाने राहुल द्रविड यांचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वळी या मैदानाकडे पुढील चेंडूसाठी बॅकफुटोचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र एकच धाव घोषित क्षेत्रामुळे अर्थात फाईन लेग क्षेत्रामध्ये एक धावेचं योगदान मिळते. पहिल्या षटकाचं आपण विचार केला तर अभिषेक नाईक अतिशय चांगली गोंजी करतोय. मात्र एक निश्चितच या ठिकाणी पाहिलं तर एक सुरेख विकेट देखील पाहायला मिळाली. पहिलं षटक समाप्त झालं तेव्हा धावपकर धावा पाहायला मिळाल्या त्या फक्त 5, जिथे 61 धावांचा लक्षाचा पाठलाग केलं ते 5 धावा धावपकर आल्या. त्यामुळे येणाऱ्या 4 षटकामध्ये तब्बल 56 धावा प्रति षटक इथे जर आपण पाहिलं तर अर्थात 14ची सरासरी इथे राखायची आहे. क्रिकेटमध्ये मगाशी आपण आमच्या समालोचक मित्रांच्या माध्यमातून पाहिलं की अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जोपर्यंत क्रिकेट खेळलं जात नाही तोपर्यंत अर्थात भवितव्य व्यक्त करता येत नाही. कारण जसं आपण पाहिलं की सरड्याप्रमाणे रंग बदलणं क्रिकेट ज्याला म्हणतात. राजकारणात जसं राजकारण बदललं जातं तसं क्रिकेटमध्ये कधीही रंग बदलू शकतं आणि म्हणूनच अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल काय नाही हे सांगता येत नाही. याचं चांगलं उदाहरण म्हणजे 1983चा विश्वचषक जो कपिल देव निखंज यांच्या नेतृत्वाखाली आपण जिंकला. असं कधीही वाटलं नव्हतं की आपण तो विश्वचषक जिंकू आणि तब्बल 137 धावामध्ये वेस्ट इंडिज संघाला आपण पराभूत केलं आणि काय जबरदस्त भारतामध्ये तो जल्लोष पाहायला मिळाला. हे योगदान आहे. तर 56 धावांचा लक्षाचा पाठलाग करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये बदल होतोय आणि या ठिकाणी गोलंदाज येतोय माहित कूर सोगाव. अलिशान सोगावची देखील क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. दिनांक 2 आणि 3 फेब्रुवारी एक भव्य क्रिकेट स्पर्धा जवळपास 10वं पर्व तुम्हाला पाहायला मिळेल 2 आणि 3 फेब्रुवारीमध्ये. हे देखील योगदान आहे. तर माहित कूर गोलंदाज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. पूल केलाय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्रशः चेंडू ते मिड विकेटवर कोणती चूक करत नाही आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद होतोय. माहित कुरला मिळते ते पहिलं यश. पहिल्या चेंडूवर पहिलं यश मिळालं की आपल्याला लगेच आठवण होते ती भारतीय संघाच्या निलेश कुलकर्णीची ज्याने एक पहिल्या चेंडूवर श्रीलंकेचा फलंदाज बाद केला होता जागतिक क्रिकेटमध्ये. आणि पाकिस्तान संघाचा विचार केला तर इंजमाम उल हक ज्याने पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद केला. यश मिळाली. इथे मात्र माहिद कूरला हे यश मिळाले. फलंदाज या ठिकाणी मैदान परततोय प्रफुल्ल पाटील ज्याच्याकडून खूप मोठी अपेक्षा या संघाला होती. धावफलकात धावा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर धावा फक्त धावफलकर आल्या त्या 5 आणि 2 फलंदाज या ठिकाणी गमावलेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल. फलंदाज चारुदत्त म्हात्रे. बागदंडा नौखार. मगाशी ॲडव्होकेट संदीपजी जगळे सरांनी सांगितलं की महेंद्रदादा म्हात्रे हे क्रिकेटमधलं खूप मोठं अलिबागचं अतिशय मोठं नाव ज्याने क्रिकेट विश्व गाजवलं. 40+ सामने देखील आज खेळताना पाहिले. एक आदर्श खेळाडू अगदी त्या गावापासून जवळ असणारा बागदंडा आणि या बागदंड्याचा हा खेळाडू म्हणजे चारुदत्त म्हात्रे या ठिकाणी मैदानात येतोय. बुडती नौका पैलदळण्यासाठी का नाखव्याची नावडायची गरज असं म्हणतात. कारण महाराष्ट्राला तब्बल आपण पाहिलं 731 किलोमीटर समुद्रकिनारा डहाणू ते अगदी आदिजी बांदेकर यांच्या बांदा या सिंधुदुर्गापर्यंत इथे अनेक कोळीवाडी आपल्याला पाहायला मिळतात. आणि जेव्हा एखादी नौका घेऊन समुद्रामध्ये जाते तेव्हा जेव्हा वादळ निर्माण होतं तेव्हा मात्र ती नौका सावरण्यासाठी नाखव्याची गरज असते असं म्हणतात. दरम्यान हा चेंडू मात्र स्वैर येतोय. 1 धाव आणखी धावफलकावर. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढेल. 61 धावांचं लक्ष 65 धावांचा उच्चांक इथे नोंदव गेला. निच्चांक 22 हा देखील आपल्याला पाहायला मिळाला. डावखरे फलंदाज आहे. डावखरे फलंदाज नेहमी आक्रमक फलंदाज असं म्हणतात. पुढचा चेंडू इथे मात्र पाहिला. दिशा आणि टप्पा चांगला होता कारण थोडीशी उसळी यामुळे खेळपट्टीवरून घेतली होती ती गोलंदाज या चेंडूने.
माहितपूर सोगावचा एक हा अतिशय चांगला मध्यमगती मारा करणारा गोलंदाज पाहायला मिळाला. या संपूर्ण सामन्याचा विचार केला, या स्पर्धेचा विचार केला तर अजूनपर्यंत एकही फिरकी गोलंदाज आपल्याला पाहायला नाही मिळाली. पण तुम्ही पनवेल किंवा मुंबई या पट्ट्यात आलेत, कल्याण परिसरात गेलात तर तुम्हाला फिरकी गोलंदाज बऱ्याच वेळा पाहायला मिळतात. वळूया मैदानाकडे. हा चेंडू पुन्हा एकदा उजष्टीच्या बाहेर, सोयीचा इशारा येतोय. पंचांचा हात जमिला. एक धावेचं आणखीन योगदान. पहिल्या षटकात आपण पाहिलं धावा फक्त अभिषेक नाईकने 5 खर्च केले होते आणि तब्बल एक विकेट त्यांनी प्राप्त केलं होतं. माहिदकूर याचा विचार केला त्याने पहिल्या चेंडूवर विकेट निश्चित मिळवलं. पण त्यानंतर तुम्ही पाहतात आतापर्यंत ते तब्बल 2 चेंडू सोयर फेकले. आपण 8 चेंडूंचं षटक इथे आपल्याला पाहायला मिळेल. डावखरा फंडा समोर आहे. चारुदत्त म्हात्रे डावखरे फंडाचे आक्रमक असतात. यावेळी मात्र दिशा टप्पा अतिशय चांगला होता ते गोलंदाज माहितकूरचा. चेंडू आपण पाहिला अगदी यष्टिकाच्या जवळून चेंडू आपण पाहिला तो गेला गोलच्या दिशेने. तोपर्यंत एक धावेचं योगदान पुन्हा एकदा मिळालं. एक धाव मिळते ती फलंदाज आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद 7. 2 गडी बाद 8 धावा धावपलकात. एक धावेचं आणखीन एक योगदान इथे मिळालं आणि त्यामुळे धावपलकात धाव येत आहेत. क्षेत्रक्षेत्रात थोडासा बदल होते कारण उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज यावेळी समोर आहे. अतिशय चांगला वेगवान चेंडू इथे पाहिलं. ज्येष्ठचक पंकज जाधव चेंडू पकडू शकला नाही. इथे मंथन डाकी हा हशिवरेचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. धावपलका धावा आतापर्यंत 8 आल्यात. मोठं लक्ष गाठायचं आहे. बचेंगे तर और भी लढेंगे, सर सलामत तो पगडी पचास असं नेहमी म्हणलं होतं क्रिकेटमध्ये. आणि या ठिकाणी पाहणार होतो की मंथन डाकी जो उजव्या हाताने फलंदाजी करतोय त्याला निश्चितच मोठे फटके खेळावे लागतील. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न केलाय. वाडिश लॉंगॉन सीमारेषे पलीकडे येणार. या ठिकाणी गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावांचं योगदान. मंथन टाकी यांची धावसंख्येमध्ये वाढ होते. त्यांची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 7 आणि संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकली. धावपलका धावेन पोहोचल्या तर तब्बल 14 धावा धावपलकावर. मंथन टाकी 3ऱ्या क्रमांकावर फलंदाज या ठिकाणी डाव सावरण्याचा प्रयत्न करतोय. तो अर्थात या ठिकाणी सिंह वॉरियर्स नागाव या संघासमोर तब्बल 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आहे. पुढचा चेंडू आता मात्र यावेळी हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू खाली राहिला. चेंडू इथे अर्थात थडब्यांच्या दिशेने गेले. 1 धावेचं योगदान. 22चा इशारा पंचांचा येतोय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक यावेळी आपण पाहिलं ते 2ची सांगता झाली. धावपलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या तब्बल 15 धावा. म्हणजे आता मात्र आपण पाहणार आहोत येणारी 3 षटकं. 46 धावांची गरज आहे. 3 षटकांचा विचार केला तर 15.33 ही धावगती निश्चित या ठिकाणी मोठी आपल्याला पाहायला मिळते. 22चा इशारा अगदी शेवटच्या क्षणाला. माहिंदकूर सोगावचा गोलंदाज ज्याने या षटकात एकूण धावा खर्च केल्या त्या 10 धावा खर्च केल्या. एक सफलता मात्र पहिल्या चेंडू त्यांना मिळाली होती. 46 धावांचं लक्ष आणि येणारी 3 षटकं. 18 चेंडूंचा खेळ. आज अतिथी कक्षामध्ये आमचे अनेक मान्यवर ज्याने राजकीय क्षेत्र, त्यामध्ये सामाजिक क्षेत्र, क्रीडा क्षेत्र या क्षेत्रामधून आलेले आमचे निश्चित मान्यवर आज क्रिकेटचा मनमुराद आनंद घेतात. मैदानाकडे पाहिलं तर प्रचंड संख्येने प्रेक्षक या क्रिकेटचा देखील निश्चितच उपभोग घेताना आपल्या पाहायला मिळाल्यात. वळू आपण पुन्हा एकदा. अभिषेक नाईक गोलंदाज आहे. झिराडचा अभिषेक नाईक समोर डावखरा फलंदाज चारुदत्त म्हात्रे ज्याने 2 चेंडूमध्ये फक्त 1 धावेचे योगदान दिले. 18 चेंडू आणि तब्बल 46 धावांची गरज. हे विजयी लक्ष तुम्हाला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ खरं तर पहिला सामना खेळतात. सिली मिडॉन तैनात केलं गेलंय. यावेळी हा चेंडू अभिषेक नाईकचा चेंडू अर्थात उजयष्टीच्या जवळून पंकज जाधव यांच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडू सांगता होते आणि जसजसे निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळते तेव्हा मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होते ते मैदानामध्ये की मगाशी जसं आमच्या समालोचकांनी सांगितलं होतं की एक धाव अतिशय महत्त्वाची. कारण तुम्ही किती धावा काढता त्यापेक्षा किती धावा वाचवता याला खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये एक वेगळं महत्त्व नेहमी पाहायला मिळतं. वळी आपण मैदानाकडे. पुढचा चेंडू बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. अर्थात पूलचा फटका खेळायचा होता. बॅट चेंडूचा तितकासा चांगला संबंध आला नाही तो मंथन टाकीचा. तोपर्यंत 1 धाव मात्र इथे मिळेल. शॉर्ट थर्डमॅनला 1 धावेचं योगदान इथे मिळते. धावपलकात 1 निवाड झाली. धावपलकात धावांवर पोहोचल्या त्या 16 धावा धावपलकावर. 16 डावखरे फलंदाजी नेहमी आक्रमक खेळाडू असे मानतात परंतु आतापर्यंत मंथन डाकी ज्याने 1 षटकार निश्चित मारलाय. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. फ्रंट फुट आलं. पद झाली ते आपल्याला पाहायला मिळालं आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला आलेला एक सुंदर अर्थातच एक संजीवनी चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला. तो अर्थात सिंह वॉरियर्स नागाव या संघाला एकूण धावपलकात पुन्हा एकदा वाढ होते ती
20 धावा धावफलकावर. सुंदर फटका होता. डीप एक्स्ट्रा कव्हरमधून चेंडूला खेळण्यात आलं आणि मंथन डाकीच्या बॅटमधून या ठिकाणी चारुदत्त म्हात्रेच्या बॅटमधून आले हा सुंदर फटका 4 धावांचा. पुन्हा एकदा हा चेंडू हवेत आहे. त्याच दिशेने तो चेंडू शेतशे चेंडू जाऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न स्क्रीनच्या दिशेने तुम्ही पाहिलात. आणखीन आले की सुंदर एक फटका पुन्हा एकदा पाहायला मिळाला आणि बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये आले 2 चौकाराने सामन्यामध्ये निश्चितच एक क्विट आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावांचं योगदान इथे मिळत आहे. चारुदत्त म्हात्रे याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 10 डबल अंकात जाऊन पोहोचतोय आणि संघाची धावसंख्या 4 ने वाढते. एकूण धावफलकावर धावा येतात त्या 24. 2 गडी बाद 24. प्रफुल्ल पाटील यांनी निराशा केली. त्यानंतर ऋषिकेश वाळेकर यांनी देखील निराशा केली. पण त्यानंतर मात्र एक चांगला फटका घेण्याचा प्रयत्न हुक केलाय. फटक्यामध्ये ताकद तर निश्चित चांगली होती. मात्र इथे घोषित क्षेत्र आहे. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये येथे मात्र 1 धावेचं योगदान मिळेल. हुकचा फटका आपल्याला पाहायला मिळाला की आपल्याला मोहिंदरजी अंबरनाथ यांचा आपल्याला आठवण होते. कारण त्यांना जिमी अंबरनाथ या नावाने नेहमी ओळखलं जातं. अनेक फटके त्यांनी खेळले पण त्यावेळी फटके मारताना ते बाद देखील झाले. पण कधीही ते हुकच्या फटक्याला ते विसरले नाहीत. हे खरं तर योगदान इथे पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. 36 धावांची गरज आहे. येणारे 13 चेंडू बाकी. लक्ष मात्र थोडंसं दूर जात असताना पाहायला मिळते. सिया वरेस नागाव संघाच्या माध्यमातून कारण एम डी वरेस स्थळ संघाने 5 गडी बाद तब्बल 60 धावांचं एक मोठं लक्ष इथे उभे केलं आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना खरं तर अभिषेक नाईक चांगली गोलंदाजी करतोय. माहीत करून देखील चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर वैयक्तिक दुसरं षटक अभिषेक नाईक. यावे या षटकातले काही चेंडू बाकी. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने उल्हापा किल्ला एंडकडून चारुदत्तसाठी हा चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडूवर शॉट ऑफ पूल करायचा प्रयत्न. इथे मध्ये फटक्यामध्ये ताकद नव्हती. चेंडू थोडासा खाली राहिला. झेल गोलंदाजाने घेतला. चारुदत्त मात्र या ठिकाणी मैदान बाद झाले. त्यांनी 2 चौकारांच्या माध्यमातून तब्बल 11 धावांचं योगदान दिलं आणि गोलंदाजाला अर्थात अभिषेक नाईकला मिळालं आणखीन एक यश. चला लगेच फलंदाज पाठवायचा आहे. क्रॉसिंग करा प्लीज. कारण वेळेची बचत आपल्याला करायची. आपल्याला एकूण आज 10 सामने पूर्ण करायचे आहेत आणि सूर्य उगवण्यापूर्वी खरं तर हे 10 सामने आपल्याला पूर्ण होणे आवश्यक आहे अशी निश्चितच आयोजकांनी या ठिकाणी इच्छा व्यक्त केली. कारण अ आणि ब गट आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. आपण पाहिलं सरपंच पिंट्या गायकवाड मित्रमंडळ चोंडी हा संघ पहिला सुपर एटमध्ये दाखवणारा संघ पाहायला मिळाला. SP भार्गवी 11 अलिबाग हा दुसरा संघ तुम्ही पाहिलात जे सुपर 8मध्ये गेलेत. आता मात्र ह्या ब गटातून आणखीनही 2 संघ हे सुपर 8मध्ये येतील आणि त्यानंतर उद्याचा गट देखील आपण पाहणार आहोत. तो वही आपण मैदानाकडे नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावर मैदानात येतोय तो राहुल पाटील. भिलजी बोरघरचा अर्थात रामराज परिसरातला हा खेळाडू या ठिकाणी आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळेल. पण या चांगली फलंदाजीची चारुदत्त म्हात्रे यांच्या बॅट निश्चित आली होती. मंथन टाकीला त्यांनी कशा प्रकारचं योगदान देणार आणि गोलंदाज आहे वैभव अंबुकर अर्थातच चौल गावाचा रहिवासी हा गोलंदाज. या खेळाडूने खरं तर अलिबाग तालुक्याचं क्रिकेट च्या विश्वामध्ये खूप चांगलं योगदान निश्चित त्याचं पाहायला मिळालं. आता मात्र समीकरण आपण पाहणार आहोत. 3 षटकं समाप्त झालेत आणि या 3 षटकामध्ये आता मात्र 12 चेंडूमध्ये गरज आहे ती 36 धावांची. प्रति षटक 18च्या सर्वांनी धावसंख्या धावफलकावर इथे येणार का? जाऊया मैदानाकडे. वैभव अंबुकर गोलंदाज तयार. चौल गावाचा हा रहिवासी गोलंदाज आहे आणि समोर फलंदाज मात्र आहे तो मंथन टाकी. पहिला चेंडू या ठिकाणी मध्ये अपील केलं होतं. अपील मात्र फेटाळण्यात आलं. यष्टीयशक अर्थातच पंकज या ठिकाणी मात्र फलंदाजाला बाद देण्यात आलं आणि अशा प्रकारे मंथन टाकीची खेळी देखील इथे समाप्त होतोय. कारण तिसरा फलंदाज या ठिकाणी मैदानातून गमावलाय ज्याने निश्चितच स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला. बॅटचा स्पर्श झाला. पंकज जाधव यांच्या हातामध्ये चेंडू विसावला. झेल विसावला आणि हा आणखीन एक फलंदाज चौथा फलंदाज मैदानातून बाहेर. 4 बाद 11 चेंडूमध्ये गरज आहे ती 36 धावांची. पहिल्या चेंडूवर वैभव अंबुकरने देखील विकेट प्राप्त केला आणि खरं तर एक चांगली गोलंदाजी अर्थात मध्यमगती मारा इथे आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. काय नाव आहे? बॅट्समन अनिकेत पाटील. बागदंडाचा हा खेळाडू अनिकेत पाटील नवीन फलंदाज येतोय क्रमांक 6 वर. यावेळी
निश्चितच एक चांगल्या क्रिकेटची तर गरज आहे ती सिया वॉरियर्स नागाव संघाला, परंतु एम डी वॉरियर्स थळ अर्थातच सन्माननीय आमदार महेंद्रजी हरी दळवी साहेब यांच्या संघाने अर्थात पंकज जाधवच्या संघाने या ठिकाणी मात्र 5-60 धावा धावपलकर नोंदवल्यात. त्यामुळे या धावांचं पाठलाग करताना थोडं दडपण जाणवत आहे ते सिया वॉरियर्स नागाव या संघासमोर. यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा तयार. वैभव आता मात्र थोडासा खाली राहिला चेंडू, पंचांकडे दाद मागतायत, मात्र पंचांनी दर्शवले चेंडू चांगला आहे आणि सलग या ठिकाणी 2 चेंडू जे आपण पाहायला मिळाले. पहिला चेंडू विकेट प्राप्त मिळाली, दुसऱ्या चेंडूवर मात्र अर्थातच निर्धाव पाहायला मिळाला. येणारे 10 चेंडू 36चं लक्ष इथे समोर आपल्याला पाहायला मिळते. धावपलकर धावा आतापर्यंत आपण पाहिले 4 गडी बाद 25. इथे मात्र आपण पाहता शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, एक मिड ऑफ फिरोजना, एक लॉंग ऑफ. पुन्हा एकदा तोच टप्पा, परंतु पंचांनी मात्र या ठिकाणी आपण पाहिलं दुजाष्टीच्या काहीसा बाहेर चेंडू इथे गेला आणि या ठिकाणी सोयीचा इशारा येतो. 1 धावेचं आणखीन एक योगदान आणि पंच या ठिकाणी दर्शवतात. रिव्ह्यू या ठिकाणी घेतात. पाहूया तिसऱ्या पंचांना या ठिकाणी मागणी केली गेली. तिसरे पंच येतील स्क्रीनच्या माध्यमातून इथे पाहतील की नेमकं काय घडलं. खेळ थोडासा थांबलेला आहे इथे आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर मल्हार वॉरियर्स अलिबाग आणि त्रिश्राव्या 11 वर्सोली या 2 संघामध्ये पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला रोहित पाटील कोळीवाडा अलिबाग संघाचा खेळाडू जो एक हार्ड हिटर फलंदाज ज्याने रायगड प्रीमियर लीग गाजवली. सागरजी भगत आणि या ठिकाणी सागरजी शिवनाथ भगत या ठिकाणी संघाचे व्यवस्थापक आहेत. दुसरीकडे त्रिश्राव्या 11 वर्सोली संघाच्या सुमित पदरे अलिबागचा एक जलदगती गोलंदाज थळचा आणि त्यांच्यासमोर रुद्राक्ष कोळी आणि मयुरेश संदीप सारंग हे जे संघ व्यवस्थापक तुम्हाला पाहायला मिळते. पाय पंचांचा इशारा या ठिकाणी काही क्षणात येईल आणि पंच दर्शवत आहेत. येस, सोयी चेंडू म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आले. 1 धावेचं तर पाहूया पुन्हा एकदा फेकी गोलंदाजी. येस, त्यासाठी या ठिकाणी ऑब्जेक्शन रिव्ह्यू घेण्यात आले. दोन्ही पंच आमचे या ठिकाणी पाहतात तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून की चेंडू या गोलंदाज हा अर्थात एक त्याच्यावर आर्ग्युमेंट करण्यात आले की चेंडू फेकी करतोय का हे पाहिलं जाईल आणि त्यानंतर त्याचा निर्णय आपल्याकडे पाहायला मिळेल. निर्णयाची अपेक्षा आपण पाहायला मिळते. लक्षाचा पाठलाग खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच येस. आणि पंचांचा निर्णय काय सांगितलं पंच सांगत नाही काय काय वाईट चेंडू आहे, सोयी चेंडू आहे, परंतु फेकी नाही ना तर फेअर डिलिव्हरी म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहिलं. वाईटचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. 1 धावेचं योगदान इथे वाढेल. ते सिया वॉरियर्स या संघामध्ये धावपलकर धावा येतात त्या 26. येणारे 10 चेंडू 35 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा वैभव अंबुगर यावी चेंडूला अर्थातच सोडून दिला कारण उजाष्टीच्या खूपच बाहेर चेंडू. स्वैरीचा पुन्हा एकदा इशारा येतोय. 1 धावेचं आणखीन एक योगदान इथे मिळेल. धावपलकात पुन्हा एकदा वाढ होते. लक्ष मात्र आपण पाहिलं सलग 2 चेंडू इथे निर्धाव पण पाहायला मिळेल. 34 धावांची गरज आहे. वैभव अंबुकर या ठिकाणी पहिली विकेट पहिल्या चेंडूवर प्राप्त केली, पण त्यानंतर मात्र आपण पाहिले 2 चेंडू त्यांनी स्वैर फेकले. समोर स्ट्राईकला फलंदाज आहे अनिकेत पाटील. शून्य धावसंकर खेळतोय. गली पॉईंट आणि शॉर्ट कव्हर इथे तैनात केले गेले. ऑफ साईडचे सिच्युएशन पाहत आहेत. दरम्यान यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा स्पर्श झाला, चेंडू अर्थात गेला तो गली क्षेत्रामध्ये. 1च धाव मिळेल. एकेरी धावांनी काही बिघडणार नाही. ते अर्थातच MD वॉरियर्स थळ वायस संघाचं 1 धाव मिळते संघाला आणि लक्ष मात्र येते 9 चेंडू आणि 33 धावा. 9 चेंडू 33 धावा. 1 धाव अनिकेत पाटीलला. राहुल पाटील खेळतो 0 धावसंख्येवर. 5व्या आणि 6व्या क्रमांकाचा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. आतामध्ये 4 फलंदाज त्यांनी गमावलेत आणि कुलाबा किल्ल्याकडून गोलंदाजी करताना मात्र यावेळी 2 चेंडू स्वैर फेकल्यानंतर आत्ताचा चेंडूमध्ये एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वैभव आपल्या बॉलिंग कॉर्नरकडे पुन्हा एकदा आहे आणि समोर मात्र अनिकेत पाटील. ऑन साईडला आपण पाहिलं तर डीप स्क्वेअरला एक डीप मिड विकेट, एक वायडिश लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑन हे क्षेत्ररक्षक असताना पंचांच्या उजवीकडून
उजव्या हाताने. यावेळी मात्र पुन्हा एकदा पंच दर्शवतात हा चेंडू पुन्हा एकदा खराब आहे. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं या ठिकाणी 3 चेंडू आत्तापर्यंत सोयीच्या माध्यमातून क्रिकेटमध्ये एक एक चेंडूला अतिशय खूप मोठं महत्त्व असतं, एक एक धावेला महत्त्व असतं. आणि या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर वैभव अंबुकर मात्र ज्यांनी विकेट प्राप्त केल्यानंतर मात्र सोयर गोंजीकडे 9 चेंडूंचं षटक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. मोठ्या रनअपनी एंड देखील बदलला. मगाशी पंचांच्या डावीकडून होता, आता मात्र पंचांच्या उजवीकडून पुढच्या चेंडूसाठी हा चेंडू मात्र चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. टप्पा पडला होता, फलंदाजाने तिरका कटाक्ष पंचांकडे टाकला. निर्धाव चेंडूचे सांगता होते. षटक क्रमांक इथे पाहिलं तर 4थं षटक मार्गस्थ मैदानामध्ये पाहायला मिळतात. आता मात्र समीकरण बनेल येणारे 8 चेंडू 32 धावांची गरज. 8 चेंडू 32 धावा, मोठा रनअप आहे. अर्थात अनेक गोलंदाजांनी या स्पर्धेत आपण पाहिलं तर निश्चित खेळपट्टीचा वापर खूप चांगल्या रीतीने केला. या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केले आणि लॉंग ऑन मध्ये येतोय गगनभेदी गगनचुंबी षटकार. बऱ्याच वेळानंतर राहिला हा सियावोरेस नागाव संघासाठी आला एक मोठा फटका 6 धावांसाठी. 6 धावांनी समीकरण बदलेल. अनिकेत पाटील याच्या बॅटमधून हा षटकार ज्यांनी 4 चेंडूमध्ये तब्बल 7 धावांचं योगदान दिलं आणि बघता बघता धावा धावलकर येऊन पोचले तब्बल 35. आता मात्र समीकरण असेल ते 7 चेंडू आणि 26 धावा. 7 चेंडू 26 धावांचं लक्ष समोर आलंय. षटकारांनी थोडंसं समीकरण बदललंय. दुःखी अशा जर आपण या ठिकाणी पाहिलं निश्चित पाहायला मिळाली. दरम्यान यावेळी मात्र हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडू संपर्क नाही, उरलेलं काम यष्टीशक पूर्ण करतोय आणि अशा प्रकारे षटक देखील संबंध. 9 चेंडूचं षटक तुम्ही पाहिलं. वैभव अंबुकर यांनी तब्बल धावा खर्च केल्या. त्या या षटकात 10 धावा खर्च केल्या आणि आता मात्र समीकरण बनेल. शेवटचं षटक बाकी असेल आणि या शेवटच्या षटकामध्ये सिया वॉरियर्स या संघाला गरज आहे ती 6 चेंडू आणि 26 धावा. खरं तर एका षटकात 32 धावांची गरज होती, एका षटकात 42 धावांची गरज असताना देखील ही समीकरण पूर्ण करण्यात यशस्वी ठरले. अर्थातच बेलपाडा उरणचं ते मैदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि तिथे मात्र उरणच्या खेळाडूंनी तब्बल योगदान दिलं. ते 42 धावांचं हे देखील पाहिलं. आकाश तारेकर देखील पनवेलची क्रिकेट स्पर्धा अर्थातच ते योगदान देखील आपण पाहायला मिळतं. 26 धावांचं ते सहजगत्या पूर्ण केलं होतं. अशा प्रकारचा फलंदाज या ठिकाणी सिया वॉरियर्स जे सलामीच्या या ठिकाणी मैदानामध्ये फलंदाज आपल्याला पाहिजे राहुल पाटील आणि अनिकेत पाटील पूर्ण करणार का? शेवटच्या षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी येतोय तो MD वॉरियर्स स्थळ वायसर संघाचा ज्याने अतिशय चांगली गोलंदाजी केली तो सोगावचा मुनावर शेख यावी गोलसाठी सज्ज. पहिला चेंडू डावखरा गोलंदाज. ह्यावेळी मात्र अतिशय वेगाने चेंडू फेकला होता. फलंदाज पूर्णपणे बीट झालं, उरलेलं काम यष्टीशक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडूचे सांगता 5 चेंडू आणि 26 धावा. चौकार षटकारांची गरज आहे सामना अर्थात जिंकण्यासाठी. हा यावेळी मात्र त्या ठिकाणी पंकज जाधवनी चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. थोडीशी गोलंदाजी थोडीशी खराब निश्चित आपल्याला पाहायला मिळाली कारण स्वरीचे इशारा देखील आपल्याला पाहायला मिळाले. इथे पाहिलं कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला थोडंसं जवळ घेतला जातोय. इथे मात्र सिली मिडाप तैनात केलं गेलं आहे. या विरेषेतून चेंडू मात्र ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंगॉन क्षेत्रामध्ये मिडावला यावेळी क्षेत्ररक्षक मिडावून जाईल तोपर्यंत 1 धाव इथे धावफलकावर. 1 धाव. यासिन मर्चंट सरांना विनंती आहे जरा सागरदादा पाटील यांनी संपर्क साधा. तर यासिन मर्चंट सरांना विनंती आपण यायचं कारण पुढचं समालोचन त्यांचं आपल्याला ऐकायला मिळेल. जाऊया मैदानाकडे. पुढचा चेंडू यावेळी मात्र हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा पुन्हा एकदा संपर्क येत नाही. मुनावर शेख यांची जी गोलंदाजी 3 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 1 धावेचं त्यांनी योगदान दिलं. समीकरण बनेल येणारे चेंडू बाकी आहेत ते 3 आणि 25 धावांची गरज. समोर फलंदाज आहे अनिकेत पाटील ज्याने एक षटकार निश्चित मारला पण 7 धावांचं योगदान त्यांनी आतापर्यंत दिलं. पुन्हा एकदा पुढे चेंडू. पुन्हा एकदा दिशा टप्पा अतिशय चांगला ठेवलाय. गोलंदाजांनी पूर्णपणे बांधून ठेवले आणि निवड देखील आपण पाहिली गोलंदाजी अतिशय चांगली केली ती अर्थात पंकज जाधव यांनी. येणारं समीकरण बने 2 चेंडू आणि 25 धावा. सामना जवळपास आपण पाहिलं 99% सामना पूर्णपणे MD वॉरियर्स स्थळ या संघ वायशेच्या संघाच्या बाजूने पूर्णपणे झोकलेला पाहायला मिळेल. येणारे 2 चेंडू आणि लक्षाचा विचार केला तर आता 25 धावांचं लक्ष समोर आहे. पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून उजवीकडून डाव्या हाताने पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आपण पाहतात अर्थातच लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये येईल. चेंडूला पकडतोय. 1च धाव इथे मिळेल. 1 चेंडू 24 धावा हे समीकरण या ठिकाणी
सिया वॉरियर्स संघाच्या बाजूने या ठिकाणी अर्थात आपण पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू असेल या षटकातला आणि अंतिम चेंडूवर मात्र एक मोठं लक्ष्याचा पाठलाग करत असताना जवळपास अर्थात विजयी लक्ष या ठिकाणी कोणता प्रयत्न केल्याने अशा प्रकारे सामना आपण पाहिला तर अर्थातच 24 धावाने इथे मात्र एम डी वॉरियर्स स्थळ वायशेत या संघाने जिंकले. पंकज जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हार्दिक अभिनंदन. सन्माननीय आमदार महेंद्रशेठ हरी दवी साहेब यांचा देखील हार्दिक आभार. त्रिशाव्या संघाचा कर्णधार आणि मल्हार वॉरियर संघाचा कर्णधार जरा आमच्याशी संपर्क साधा. आणि सिया वॉरियर्स या संघाला पुढच्या सामन्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काही क्षणात आमचे धरणे गुरुजी सांगतील की या सामन्याचा सामनावीर कोण असेल.